गाईज, मी प्रतीक्षा आणि पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। काल ना मी एक व्हिडिओ टाकला होता की माझं चॅनल मॉनिटाईज झालं आणि जर कोणाचं चॅनल असेल किंवा जर कोणाला चॅनल खोलायचं असेल, काय हेल्प हवी असेल तर कमेंट करा। तर एवढ्या सगळ्या ताईंच्या कमेंट आल्या ना, म्हटलं चला आता सगळ्यांना हेल्प करणं तर आपलं काम आहे, कारण सगळ्यांचा एवढा सगळा सपोर्ट आहे, आपल्याला जेवढी हेल्प करता येईल तेवढी आपण करूया। म्हणून मग हा व्हिडिओ बनवत आहे। तसं एडिटिंगसाठी जास्त हे आहे, आता ह्याच व्हिडिओमध्ये मी एडिटिंगचं वगैरे सांगितलं तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल। तर एडिटिंगचा व्हिडिओ ना मी उद्या टाकते। हा थोड्याफार ट्रिक्स आहेत जेणेकरून की व्ह्यूज कसे भेटतील, सबस्क्रायबर्स कसे वाढतील, चॅनल लवकर मॉनिटाईज करायसाठी ह्या थोड्या टिप्स सांगते तुम्हाला, जेवढ्या की मला माहिती झालेल्या आहेत ते शेअर करूया म्हटलं। तसं ना ज्याला कोणी नवीन चॅनल ओपन करायचं आहे ना, त्यांनी नवीन ईमेल आयडी वरूनच करा मी म्हणेल, कारण जुनी ईमेल आयडी नका वापरू, नवीन ईमेल आयडी खोला, पासवर्ड वगैरे लक्षात ठेवा आणि मग चालू करा। आणि त्याच्यासाठी ना तुम्ही यूट्यूबवर सर्च करू शकता की व्हिडिओ कसे, म्हणजे चॅनल कसं क्रिएट करायचं वगैरे, कारण आता ते सगळं मी नाही सांगू शकत, कारण माझं ब्लॉगिंग चॅनल आहे आणि ते सगळं नाही सूट होणार आपल्या चॅनलवर। मग जेवढं काही मला माहिती आहे तेवढं मी तुम्हाला सोबत शेअर करते। तर आणि ज्याचं कुणाचं चॅनल ऑलरेडी आहे त्यांनी व्हिडिओ टाकते पण काय व्ह्यूज येत नाहीत वगैरे, कारण मी खूप साऱ्या ताईंचं चॅनल पण जाऊन मेसेज केल्यानंतर बघितलं त्यांचं ही डेली रुटीन वगैरे असंच आहे, पण व्ह्यूज वगैरे तर नाहीये। मग त्यांच्यासाठी मी आता थोड्याफार ट्रिक सांगते की जेणेकरून त्यांना म्हणजे हेल्प भेटली जाईल। खरं तर ना हाऊसवाईफ असेल ना तर चॅनल मी बोलते डेली रुटीनचंच योग्य आहे, कारण का तर डेली रुटीन कसं आपल्याला आपल्या कामासोबत ना करता येतं आणि व्हिडिओ आपले होऊन जातात, असा विषय आहे। बाकीचं तसं कुणाला करायचं असेल तर करू शकता, माझ्या म्हणजे ह्याच्यानुसार तर हाऊसवाईफसाठी डेली रुटीन मस्तच आहे। कारण का तर आपण आपल्या बाळाला म्हणजे सांभाळून वगैरे जे पण आपण काही दिवसभर करतो त्यासोबत ते आपण काम करू शकतो। कुठं फिरायला गेलो वगैरे तर ब्लॉगिंग वगैरे जमते, त्यामुळे हाऊसवाईफसाठी डेली रुटीन हेच टॉपिक मस्त आहे व्हिडिओ बनवण्यासाठी। तर ना सगळ्यात महत्त्वाचं की आता व्हिडिओमध्ये व्हायरल करण्याच्या वगैरे काय ट्रिक, तर ना खरं तर ना व्हिडिओ ना ज्यांचे कुणाचे सबस्क्रायबर्स नसतील ना त्यांनी एक काम करायचं की रोजचे व्हिडिओ ना आपले आले पाहिजे, डेली व्हिडिओ टाकायचे आणि एक फिक्स टाइम तुम्ही करू शकता की त्या टायमिंगला तुम्ही व्हिडिओ अपलोड करू शकता। मी काय करते, मी दिवसभर व्हिडिओ शूट करते आणि सकाळी पहाटे व्हिडिओ एडिट करते आणि 10-11च्या टायमिंगला मी व्हिडिओ सोडून देते। आता तुम्हाला जसं टायमिंग ऍडजस्ट होईल ना तसं करा, पण एक टायमिंग फिक्स ठेवा मी म्हणेन सुरुवातीला, की जेणेकरून ना आपल्याला सबस्क्रायबर्स भेटतील। आणि लॉंग व्हिडिओचं कसं असतं माहिती आहे का, लॉंग व्हिडिओमधून सबस्क्रायबर्स लवकर भेटत नाहीयेत, त्यामुळे ना शॉर्ट व्हिडिओवर सुरुवातीला तुम्ही काम करा। जसं की मी माझं बघू शकताय तुम्ही, मी लॉंग व्हिडिओ जास्त बनवलेले नाहीयेत, माझे कमीत कमी 15-20 व्हिडिओ असतील लॉंग, बाकी सगळे शॉर्टच आहेत। शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सबस्क्रायबर्स भेटतात आणि एकदा का आपल्याला सबस्क्रायबर्स भेटले की मग लॉंग व्हिडिओ सुद्धा आपले व्हायरल जातात। जसं की माझे चालले जास्त नाहीयेत पण हा ठीक आहे, माझ्या मानानं खूप छान व्ह्यूज आहेत लॉंग व्हिडिओला सुद्धा माझ्या। मग त्यामुळे ना सुरुवातीला तुम्ही शॉर्टवर जास्त काम करा जेणेकरून तुमचे सबस्क्रायबर्स वाढतील। एकदा सबस्क्रायबर्स वाढले की मग काय टेन्शन नाही, मग लॉंग व्हिडिओ तसे तुम्ही बनवू शकता लॉंग पण मिक्स करा, लॉंग पण बनवा आणि शॉर्ट जास्त बनवा असं म्हणेन मी। मग तुमच्या सवडीनुसार ते करू शकता, पण माझ्या माहितीनुसार तर मला शॉर्टच एकदम बेस्ट वाटतंय सबस्क्रायबर्ससाठी, कारण शॉर्ट व्हिडिओ कसं असते जास्त व्हायरल होतात आणि जास्त व्हायरल झाल्यामुळे सबस्क्रायबर्स भेटतात। लॉंग व्हिडिओला लवकर एवढे व्ह्यूज येत नाहीयेत, किंचित एखाद्याचं नशीब असेल की लॉंग व्हिडिओला जास्त व्ह्यूज येत आहेत सुरुवातीला। तर सुरुवात जर करत असाल तर शॉर्ट व्हिडिओनच करणं एक नंबर आहे। आणि जसं की माझे एकटीचेच ब्लॉग नाही, तुम्ही भरपूर ताईंचे ब्लॉग बघू शकता। जसं की मी बघते काजल लाईफस्टाईल म्हणून एक चॅनल आहे, त्या ताईंचे बघते, पुन्हा भक्ती एक आहे तिचे पण व्हिडिओ मी बघते। असे खूप सारे म्हणजे तुम्ही सर्च केले ना तर ब्लॉगिंग चॅनल येतील ज्याच्याकडून तुम्हाला शिकायला भेटेल की कशी ब्लॉगिंग करतेत, काय काय दाखवतेत वगैरे, त्यानुसार तुम्हाला थोडीफार हिंट येऊन जाईल। आणि नंतर सगळ्यात महत्त्वाचं की वॉच टाइम कंप्लीट करण्यासाठी सांगते, जे की मला माहीत नव्हतं की लाईव्ह मधून ना वॉच टाइम लवकर कंप्लीट केला जाऊ शकतो। लाईव्ह गेल्यानंतर ना जेवढा वेळ आपण लाईव्ह जातो म्हणजे अर्धा तास 1 तास, त्याचा ना लाईव्ह कंप्लीट झाल्यानंतर एक व्हिडिओ तयार होऊन तो ऑटोमॅटिक आपल्या चॅनलवर अपलोड होतो। तो जर व्हिडिओ आपण डिलीट नाही केला ना तर त्या व्हिडिओवर आलेले व्ह्यूज, त्याच्यामध्ये जेवढा वेळ कोणी लाईव्हवर आपल्या थांबलं तो वॉच टाइम आहे ना तो काउंट केला जातो। त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही लाईव्ह सुद्धा करू शकता। तसे लाईव्ह मध्ये कसं असते माहिती आहे का, थोडेफार येतात कमेंट वगैरे करतात, पण आपल्याला काय तर करायचंय तर त्या निगेटिव्ह कमेंटकडे लक्ष देऊन काय फायदा नाहीये। लाईव्ह मस्त आहे, कारण माझा कमीत कमी थोडाफार तर वॉच टाइम त्या लाईव्हनेच कंप्लीट झालेला आहे। कारण का तर मी लाईव्ह जात होते पण मला त्या टायमिंगला माहित नव्हते की लाईव्हनं सुद्धा वॉच टाइम कंप्लीट होते। मी फक्त पब्लिक म्हणजे बोलण्यासाठीच गेले होते, पण त्याने वॉच टाइम कंप्लीट होतोय तो नंतर मला एक व्हिडिओ समोर आल्यानंतर समजलं। म्हणून मी सांगते की तुम्हाला जर शक्य असेल ना तर तुम्ही लाईव्ह सुद्धा करू शकता, लाईव्हनं सुद्धा लवकर वॉच टाइम कंप्लीट होऊ शकतो। अजून म्हटलं तर मी मग लाईव्ह वगैरे सुद्धा करू शकता तुमच्यापर्यंत, तुम्हाला जसं जमतंय तसं करू शकता, पण लाईव्ह मधून लवकर वॉच टाइम कंप्लीट करता येईल।
आणि मी खूप साऱ्या ताईंचं चॅनल पण जाऊन व्हिजिट केलं की बघितलं त्यांचे व्हिडिओ वगैरे. व्हिडिओ तर हे आहेत एडिटिंगनुसार आपण सगळं करू शकतो, पण खूप साऱ्या ताईंच्या ह्याच्यामध्ये ना असं लोगो वगैरे दिसतोय ते ना असं बघाय पण बरोबर नाही वाटत. ते बिना लोगोचे ना खूप सारे म्हणजे ऍप्लिकेशन आहेत ज्याच्यामधून आपण एडिटिंग वगैरे करू शकतो. जसं मी VN वगैरे वापरते ना, तशा ऍप्लिकेशनचा जास्त करून तुम्ही उपयोग करा, कारण ते आपल्याला कसं असतं व्हिडिओ दिसाय सुद्धा छान वाटेल ना, तर मग पब्लिक पण अट्रॅक्ट होऊन बघतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांना वाटत असेल एवढ्या फास्ट बोलून कशी काय व्हिडिओ बनवते, आपल्याला जमल काय म्हणजे एवढ्या लाईनमध्ये एकदम असं बोलणं. तर ती एडिटिंग आहे. मी सुद्धा एवढ्या फास्टमध्ये नाही बोलू शकत. मी काय कोणीच नाही एवढ्या फास्ट एका दमामध्ये एवढा सगळा व्हिडिओ शूट करू शकत, भले तो लॉंग असो किंवा शॉर्ट असो. तो एडिटिंग असते, तर ती मी तुम्हाला उद्या सांगेन की मग कसे व्हिडिओ एडिट वगैरे करते. तर असं तुम्ही ठरवू नका एवढं आपल्याला जमणार नाही. प्रत्येकाला जमेल, थोडीफार मेहनत घ्यावीच लागते, कारण कोणत्याही गोष्टीत ना मेहनती असते. तुम्ही थोड्या दिवस काम केल्यानंतर होऊन जाईल. आता माझं कसं झालंय, एवढा लवकर व्हिडिओ व्हायरल होण्याचे कारण म्हणजे माझी चिमणी आहे. खरं तर तुम्हाला तर माहित आहे, तिने एवढी क्यूट आहे, तिच्यासाठी ना एवढं पब्लिक म्हणजे जास्त हे झालेलं अट्रॅक्ट झालेलं आहे आपल्या चॅनलवर. असं आहे. आता तसं म्हणजे प्रत्येकानंच बाळालाच दाखवलं पाहिजे असं काही नाहीये. ती माझा प्रश्न झाला की ती चिमणीमुळे व्हायरल झाला असं, पण आपल्या व्हिडिओमध्ये दम असेल तर व्हिडिओ आपोआप व्हायरल होते, त्याचं काय नाही. कारण सध्या ना डेली रुटीन ब्लॉग हे सगळ्या गोष्टी ना जास्त ट्रेंडिंगमध्ये चालू आहेत, कारण जास्त करून लोक ह्याच गोष्टीकडे चाललेले आहेत. कारण आता सध्या 2025 मध्ये ना खूप जणांचे चॅनल डिलीट होत आहेत. काय कारण ते ज्यांचे काय बोलते ते टेक रिलेटेड वगैरे अर्निंग रिलेटेड जे काय व्हिडिओ आहेत ना, ते सगळ्यांचे डिलीट वगैरे व्हायचं चाललेलं आहे. तसं आपलं स्वतःचं कंटेंट आहे ब्लॉगिंग चॅनलला, काही तसं म्हटलं तर धोका वगैरे नाहीये. त्यामुळे हे चॅनल बेस्ट आहे, कारण यामध्ये काही प्रॉब्लेम वगैरे नाही येणार जास्त करून, कारण बाकी सगळ्यांना आता खूप जास्त प्रॉब्लेम वगैरे फेस करायला लागत आहे. त्यामुळे ना ब्लॉगिंग मस्त आहे. मला तर ब्लॉगिंगचा चॅनल पडतोय. जर कुणाला फेस न दाखवता करायचं असेल तरी पण मी त्यांना सुद्धा सांगेन, पण तसं कुणाचा अजून मेसेज नाही आला की बिना फेस दाखवता वगैरे सांग. तर तसंही कुणाला हवे असेल तर सांगू शकता. मी सांगेन तुम्हाला की कोणते कोणते चॅनल करू शकता तुम्ही बिना फेस दाखवता सुद्धा. कारण कसं असतं, काही जणांच्या घरामध्ये परमिशन नसते हे सगळं करायला वगैरे, मग त्यांना हे करण्याची इच्छा असते, त्यांना हे घरी बसून इन्कम करावं असं वाटतं. त्यांच्यासाठी बिना चेहरा दाखवता मस्त आयडिया आहे, आणि त्या घरच्यांना पण मग त्यातून काही प्रॉब्लेम वगैरे पण नसेल असं मला वाटतंय. त्यामुळे तसे सुद्धा आहेत खूप सारे चॅनल की बिना फेस दाखवता सुद्धा आपण खोलू शकतो. तर ना तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हार मानू नका, मेहनत करा, डेली व्हिडिओ टाका. डेली व्हिडिओ टाकल्याने तुमचं एक चॅनलला म्हणजे तो अल्गोरिदम असते ना, त्याला समजून जाईल की हे माणूस आपल्या चॅनलवर डेली काम करत आहे वगैरे. त्यामुळे व्हिडिओ लवकर व्हायरल होण्यास मदत होईल तुम्हाला. हा कधी जाईल, महिना जाईल, 2 महिना जाईल, कारण तुम्ही माझे पण व्हिडिओ जाऊन पहिले बघू शकता. व्ह्यूज नाहीयेत. 500 व्ह्यूज जरी आले ना, 100 व्ह्यूज जरी आले तर मला खुशी वाटायची. युट्यूबला मला 100 व्ह्यूज आलेत. 2-3 लाईकमध्ये मी एवढी खुश व्हायची ना, आता एवढ्या लाईक आहेत ना की काय सांगू. त्यामुळे सुरुवातीला कोणच व्हायरल होत नाही, सुरुवातीला कोणाचेच व्हिडिओ एवढे हे जात नाही. सुरुवात म्हणजे 50 पासून होईल, 10 पासून होईल, पुढे ते म्हणजे डेली व्हिडिओ पडल्यानंतर ते ऑटोमॅटिक व्हायरल होतं. युट्यूब ऑटोमॅटिक म्हणजे सर्च फीडमध्ये आपले हे पाठवतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही म्हणशीला की डिस्क्रिप्शन टॅग वगैरे हे नाही टाकलं तर काय नाही होत, तर खरं तर ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. जेणेकरून ना आपले व्हिडिओ ना म्हणजे सर्चमध्ये युट्यूब पाठवते की काय टॅग दिलेत वगैरे. जे आपला व्हिडिओ आहे ना त्याच्या रिलेटेडच म्हणजे टॅग वगैरे पण द्या. टॅगमुळे ना व्हिडिओ लवकर व्हायरल होते. मला चांगला अनुभव आहे, कारण मी माझ्या व्हिडिओच्या रिलेटेड टॅग टाकायला जेव्हापासून चालू केलंय ना, तेव्हापासून माझे व्हिडिओ व्हायरल चालले. त्यामुळे ना टॅग, डिस्क्रिप्शन सगळ्या गोष्टी तुम्ही भरा. जेवढा आहे ना अपलोड कसा करायचा वगैरे सगळ्या गोष्टी शिकून घ्या आणि डेली काम करा. लवकर व्हिडिओ तुमचे व्हायरल होतील. डेली काम केल्याने व्हिडिओ व्हायरल व्हायला ना टाइम नाही लागत आहे. कमीत कमी महिना 1.5 महिना जाईल, पण महिना 1.5 महिन्यातून एक तर व्हिडिओ तुमचा व्हायरल होईल. आणि एक व्हिडिओ व्हायरल झाला ना की समजायचं तुमचं चॅनल लागलं सुराला. थोडेफार पुन्हा कमी जास्त होतील, पण तुमच्या चॅनलला व्ह्यूज यायला नक्की चालू होते. त्यामुळे डेली काम करायला चालू करा, व्हिडिओ व्हायरल होते. आणि वॉच टाइम कंप्लीट करायचा तर लाईव्ह जावा, वॉच टाइम लवकर कंप्लीट होईल. शॉर्टवर जास्त करून काम करा. आणि एडिटिंगचं जे काही आहे ना ते मी उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेन, कसं करते कसं नाही, कसं शूट करते काय. तसं तर ना म्हणजे सगळ्यांचा प्रश्न येतो की ताई तू कोणता मोबाईल वापरते, स्टँड वापरते काय. आता सध्या ना माझ्याकडे दुसरा मोबाईल नाही आहे. असता तर मी दाखवलं असतं की मी कशा मोबाईलमधून व्हिडिओ शूट करते, कसे शूट करते. त्यातून तुम्हाला थोडंफार मोटिवेशन भेटेल. कारण माझा मोबाईल ना पूर्णपणे फुटलेला आहे. मी सांगू पण शकत नाही की माझ्या मोबाईलची काय अवस्था झालेली आहे. त्याच्यामध्येच मी व्हिडिओसुद्धा शूट करते आणि त्याच्यातूनच एडिटिंग करते. हा थोडा मला सुरुवातीला प्रॉब्लेम आला, असं वाटलं व्हिडिओ बंद करावे, मोबाईल फुटला, मन लागत नव्हतं त्या मोबाईलमध्ये काम करायला. पण पुन्हा विचार केला, म्हटलं देव परीक्षा बघतो. कारण मागच्या वेळी पण मी जेव्हा स्टार्ट केलं होतं ना तेव्हा पण माझा मोबाईलच खराब झाला होता.
म्हटलं देव जर परीक्षा घेत असेल तर हारून काय मतलब नाही, आपण ह्याच्यातच काम करू. तर बघू कसं होईल तसं होईल, म्हणजे म्हटलं जाऊ दे बघू. म्हणून मी ह्याच मोबाईलमध्ये काम चालू केलं आणि ह्याच मोबाईलने ना मला एवढे सगळे सबस्क्रायबर्स मिळवून दिलेले आहेत, चॅनल मॉनिटाईज केलेलं आहे. मी माझा मोबाईल पण तुम्हाला दाखवेन की माझ्या मोबाईलची अवस्था काय झाली, तुम्ही पण बघा. आणि काय असा हायफाय मोबाईल नाही आहे माझ्याकडं कोणता 50,000चा, 60,000चा, 16,000चा माझ्याकडे सॅमसंगचा मोबाईल आहे. सॅमसंग गॅलेक्सी A14 म्हणून आहे. सिंपल मोबाईल आहे, असं काय नाही. एडिटिंगमध्ये थोडंफार हे होतं, म्हणजे व्हिडिओ छान बनवले जातात असा विषय. एडिटिंग शिकणं त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्ही म्हणजे भरपूर सारे चॅनल आहे जे एडिटिंग वगैरे शिकवते. आपल्याला काय ब्लॉगिंगसाठी जास्त एडिटिंग नाही लागत, थोडीफार काय आहे तीच. मग ती मी आता उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते. आणि अजून काय कुणाचे प्रश्न असतील, अजून काय कुणाला जाणून घ्यायचं असेल ना, तर ह्या म्हणजे व्हिडिओच्या कमेंटमध्ये विचारा, आपण त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवूया. तुम्हाला जेवढी हेल्प होईल ना माझ्याच्यानं मी तेवढी तुम्हाला सगळ्यांना करेन. आणि ज्यांना कुणाला खोलायचं आहे त्यांनी लवकर खोलून घ्या, कारण आता 2025 सुरू झाले. 2025 गाजवायचं आहे ना, का असंच गेलं तसं सोडून द्यायचं आहे नाही ना. त्यामुळे 2025 सुरू झालेलं आहे. जेवढ्या लवकर सुरुवात करशील ना सोशल मीडियावर तेवढं मस्त आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं ना, असं नाही की इंस्टाग्राम, फेसबुक खूप सारे ऑप्शन आहेत, पण एकच व्हिडिओ आपण सगळ्या प्लॅटफॉर्मवर टाकून ना पैसे कमवू शकतोय. आता मी काय करते, युट्यूबला जो व्हिडिओ बनवते तोच इंस्टाग्रामला पण टाकते. इंस्टाग्रामला सुद्धा 7,000 म्हणजे फॉलोअर झालेले आहेत आपले. सेमच व्हिडिओ असतो, युट्यूबला पोस्ट करते तोच इंस्टाग्रामला हे करते. त्यामुळे एका सोशल मीडियावर सुद्धा काम करू नका तुम्ही, हे करा. कारण इंस्टाग्रामला कसं आहे माहिती आहे का, रीच जास्त आहे, जास्त लवकर व्हिडिओ म्हणजे व्हायरल होतात इंस्टाग्रामला. आणि तिथं जर फॉलोअर्स भेटले तर ते फॉलोअर्स आपण युट्यूबला सुद्धा इकडे पाठवू शकतो, असा विषय आहे. त्यामुळे एकाच ह्याच्यावर काम करू नका, सगळीकडे काम करा. इंस्टाग्रामला सुद्धा करा आणि युट्यूबला सुद्धा करा, कारण आजकाल सगळं सोशल मीडिया चाललेलं आहे. आणि इथून पुढे अजून सोशल मीडिया एवढं ग्रो करेल ना, सांगू शकत नाही. जेवढी शिकलेली माणसं आहेत तेवढी तर सोशल मीडियावरच येऊन बसले, जॉबच्या नादाला तर कोण लागतच नाही. मग तर काय, आपण तर घरी बसलेली माणसं, आपल्याला तर असं पण काय घरचंच काम आहे, आपल्याला घरचं काम करता करता ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो आपण. हा थोडंफार त्रास होते, कारण आता चिमणीला समोर मला हे करायचं म्हटलं थोडंफार जास्त आहे, पण ठीक आहे. म्हणजे स्वतःमध्ये हिंमत असेल तर आपण करू शकतोय. आणि काय तर करून दाखवायचं म्हटलं थोडंफार हाल तर सहन केलंच पाहिजे ना. मग तुम्ही हात मानू नका, व्हिडिओ बनवायला चालू करा. आणि जे काय हेल्प लागेल ना मला विचारा, मला जेवढं काय माहिती आहे ना मी तुम्हाला सांगेन. चला मग भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ.